विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करे पापा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल
सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकते विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकते तुका म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ते तो धन्य भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकते विठ्ठल संतांसी रंजवू चित्तासे अपुलिया योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशमादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमनी
कोडकानी ऐकती प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राची सुलभता आणि सफलता दाखवून तो मंत्र जपणाऱ्याची धन्यता गात आहेत. तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले जगाला सन्मार्ग दाखवण्यात. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावत आहेत. जीव रस्ता चुकलेला असं म्हणण्यापेक्षा मला वाटतं थोडी उलट भाषा वापरली तरी चालेल. रस्ता जो चुकलेला आहे त्याला जीव माना. रस्ता तो चुकला म्हणूनच जीवदशेला प्राप्त झाला. जया विसराच्या देशी प्रसिद्धीगा जीव आईसी. रस्ता चुकला म्हणून तो जीवदशेला प्राप्त झाला. म्हणून रस्ता जो चुकलेला आहे त्याला जीव म्हणावं. योग्य रस्त्याने जो चालतो त्याला साधक म्हणावं. योग्य रस्त्याने चालून जो मुक्कामाला पोहोचलेला आहे त्याला मुक्त म्हणावं. आणि इतरांना तो मार्ग दाखवण्याकरता जे येतात त्यांना संत म्हणावं. संत हे चुकलेल्या जीवांना मार्ग दाखवण्याकरता या ठिकाणी येत असतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही याच करता आलो. आड रानातून जे जीव धावतायत त्यांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही आमचं वैकुंठ स्थान सोडून इथे आलेलो आहे. आम्ही वैकुंठ जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे. त्यांना रस्ता कळत नाही. तो रस्ता दाखवण्याकरता आलो याच कारणास. याच कारणाकरता आम्ही इथे आलो. आपल्याला अशी जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाराय जर रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी मग रस्ता तरी नेमका कोणता दाखवला. तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो नामस्मरण करा, हीच वाट तुम्ही धरा. अन्य वाटाने जाऊच नका. नका जाऊ आडराणी ऐशी गरजेती पुराणी. अन्य वाटाने का जाऊ नये बरं. तुकोबाराय म्हणतात का जाऊ नये म्हटल्यानंतर त्याचं स्पष्ट कारण मला सांगावं लागेल. अन्य ज्या वाटा आहेत त्या अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. अन्य सर्व वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत. कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे. म्हणून बाबांनो नामचिंतन करा, हीच वाट तुम्ही धरा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाट. पांडुरंग भेटे भरमसेनी, पांडुरंग भेटे भरमसेनी, पांडुरंग भेटे भरमसेनी, पांडुरंग भेटे भरमसेनी. तुका म्हणे तुम्ही चला याची वाट. पांडुरंग
काळाची वाट आहे. नामचिंतनाचीच वाट तुम्ही धरा. ही सोपी वाट आहे, सर्वांना जाता येण्यासारखी आहे. आणि या वाटेचं हे वैशिष्ट्य आहे, ही हमीची आहे, खात्रीची आहे. इतर वाटा खात्रीच्या नाही. त्या वाटाने नक्की मुक्कामाला पोहोचेल असं सांगता येत नाही. अन्य साधन म्हणजे अन्य वाटा, ह्या अन्य वाटा, ती अन्य साधन काळाच्या जबड्यात घालणारी आहेत पण सोडवणारी नाही. साधने घाली ती काळाची मुखी, गर्भवास शेती न चुकती. अन्य साधन काळाच्या जबड्यात घालणारी आहेत, सोडवणार नाही. पण काळाच्या जबड्यातून सोडवणार हमीचं साधन, खात्रीचं साधन म्हणजे नामचिंतन. कारण नामस्मरण ही अशी एक स्वतंत्र महान शक्ती आहे, काळाच्या सत्तेच्या बाहेरची. काळावर याची सत्ता आहे, काळाच्या सत्तेत हे नाही. अवघाचे आकार ग्रासेला काळे, एक ते निराळे हरीचे नाम. ते एक हरीचे नाम निराळे, बाकी सर्व काळाच्या अधीन आहे, काळ मात्र याच्या अधीन आहे, अशी विशेषता आहे. म्हणून अन्य साधनापेक्षा या साधनावर लक्ष तुकोबरांनी जनतेचं वेधलं. हे खात्रीचं साधन आहे. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. हे भरवशाचं साधन आहे. तरले तरते का आणि काही विश्वासी. म्हणून नाम साधन हे भरवशाचं आहे. नामचिंतन करा, नामचिंतन करा. कधी देहाचं महत्व म्हणून सांगतात, याच जन्मे घडे देवाचे भजन. कधी कलियुगात ह्याच साधनाने जीवाचा उद्धार होतो. कलियुगी उद्धार. कधी युगाचं महत्व सांगून लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करावं, कधी देहाचं महत्व सांगून नामचिंतनाकडे वळवावं, तर कधी तुकोबरांनी चिडून म्हणावं. सांगायचं तरी किती वेळा तुम्हाला, किती सांगू तरी नाही कधी. तर कधी पाया पडून ना दोनिया पाया विनवितो तुम्हाला, ना दोनिया पाया विनवितो तुम्हाला. लोकांच्या पायाही पडून म्हणावं, बाबांनो तुम्हाला माझी विनंती आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला. काय म्हणणं तुकोबरा आहे? माझं म्हणणं एकच आहे, करे टाळे बोला मुखे नाम. हाताने तुम्ही टाळे वाजवा आणि मुखाने नाम घ्या. मुखाने नाम घ्यायचं म्हणजे आम्ही नेमकं काय म्हणायचं? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. कधी वेळोवेळा, वेळोवेळा जशी वेळ तुम्हाला मिळेल तशा वेळेला पुन्हा 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं तुकोबरा ज्या वेळेला लोकांना सांगू लागले, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग, अन्य साधनाचा अभिमानी वर्ग, त्यांना ते खटकलं आणि ती मंडळी तुकोबरांना भेटली आणि महाराजांना म्हणाले, महाराज आम्ही या महिन्याभरात 4-5 ठिकाणी तुमची कीर्तन ऐकली बरं का, पण जिथं तिथे तुम्ही हेच सांगत आले, काय विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. तुकोबारा म्हणतो, मग तुमचं म्हणणं का? आमचं म्हणणं एकच आहे,
तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगता मला, तर विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे. हो मंत्र आहे. हा 3 अक्षरी मंत्र आहे. अवघड नसून सोपा आहे. तो का म्हणे जपा मंत्र 3 अक्षरी सोपा आहे. विठ्ठल अशी 3 अक्षरे आणि हा 3 अक्षरी मंत्र आहे. अवघड नसून हा सोपा आहे. म्हणून माझं तुम्हाला म्हणणं आहे, तुम्ही हा विठ्ठल विठ्ठल 3 अक्षरी मंत्र म्हणा, याचा जप करा. जप करा महाराज. विठ्ठल विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राचा जप करा तुम्ही आम्हाला सांगता. पण हा विठ्ठल विठ्ठल मंत्र आमच्या जीवनात काय करेल? तर विठ्ठल विठ्ठल मंत्र तुमच्या जीवनात काय क्रांती करेल, ती क्रांती तुकोबर आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात विठ्ठल विठ्ठल अक्षरी मंत्राचा जप करायला सांगता. हा विठ्ठल विठ्ठल 3 अक्षरी मंत्र आमच्या जीवनात काय करेल? काय करेल म्हटलं तुकोबर आहे. त्याची फलश्रुती आपल्या या सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून स्पष्ट करता. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल 3 अक्षरी सोपा जो मंत्र आहे तो पापा निर्मूळ करी. तुमच्या पापाचं मूळही शिल्लक ठेवणार नाही. मुळासकट पाप उखडून टाकेल, काही शिल्लक ठेवणार नाही. अशी विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राची शक्ती आहे. शक्तिशाली आहे. इतर कोणतंच साधन असं शक्तिशाली नाही.
पाप घालवणारी तर काही साधन आहेत, नाही असं नाही, पण मुळासहित पाप घालवणार नाही आणि सर्व पाप घालवणार नाही. गंगा पाप घालवते. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा. गंगा पाप घालवणारे म्हटलं जातं, पण गंगा सर्व पाप घालवू शकत नाही आणि पापाचं मूळ घालवू शकत नाही. गंगा कोणती पाप घालवते माहिती आहे का? जी नकळत अज्ञानात घडलेली जेवढी पाप आहेत तेवढीच पाप गंगा स्नानाने जातात. जाणून बुजून केली गेलेली पाप, ज्ञानातून घडलेली पाप गंगा घालवू शकत नाही. समजून देण्याकरता तुम्हाला मी उदाहरण सांगतो जरा. आज एकादशी आहे हे माहीत नाही आणि भेळ खाण्यात आली. आता एकादशीला अन्न पाणी ग्रहण करू नये शास्त्र सांगते, आणि ती भेळ खाण्यात आली. पाप झालं की नाही? झालं. पण हे कसं झालंय? अज्ञानातून झाले. माहित नाही, मला वाटलं उद्या एकादशी. हे अज्ञानातून घडलेलं पाप तुम्ही जाऊन गंगेत जर बुडी मारली, पापोहम पापकर्माहम पापात्मा पाप संभवः त्राहि मां कृपया गंगे सर्व पाप हरा भव. असं म्हणून गंगेत का बुडी मारली का ते पाप जात, पाप राहत नाही. अज्ञानातून घडलेलं पाप गंगा घालवते, पण जाणून बुजून केलेलं पाप गंगा स्नानाने जात नाही. जाणून बुजून म्हणजे काय? खमंग वास सुटलाय, बटाटा वडा. हा म्हणला चाल बटाटा वडा खाऊया. तो म्हटला तुला खायचं तर खा, मी नाही खाणार. म्हणला का रे? अरे मी पैसे देतो ना, तू पैसे दिले तरी मी खाणार नाही. का बरं? अरे आज माझी एकादशी आणि आज एकादशीला तुम्हाला म्हणतो बटाटा वडा खायचा, मी नाही खाणार. तो याला काय म्हणतो, तुझ्या 12 महिन्याच्या एकादशी आहेत ना? हो म्हणे 12 महिन्याच्या. प्रत्येक पंधरवड्याची एकादशी करत असतो, सर्व एकादशी आहेत. हा काय त्याला म्हणतो मग 12 महिन्याच्या कायमच्या एकादशी आहेत. हो मग काय होतं एखादी एकादशी सुटली तर? त्याने याला आग्रह केला आणि याने बटाटा वडा. आता हे जे पाप झाले कसं झाले? जाणून झाले, माहित असून झालेलं आहे. आता असं जे पाप घडलेलं आहे, असं पाप गंगा घालवू शकत नाही. गंगेत जाऊन तुम्ही बुडी का मारली की तो बटाटा वडा वर तरंगतो आणि तुम्ही गंगेतून बाहेर आला की पुन्हा तुमच्यातून तो शिर. ते पाप तुम्हाला सोडू शकत नाही, गंगा ते पाप घालू शकत नाही. पण नामचिंतन असं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल हा जो 3 अक्षरी मंत्र आहे, हा असा शक्तिशाली आहे की तो तुमचं कोणतंच पाप राहू देत नाही. सर्वच्या सर्व पाप घालवण्याची ताकद या नाम मंत्रामध्ये आहे. किती घालवत? कितीही, जेवढं असेल तेवढं घालवत. जेवढं असेल तेवढं. हो असं कसं काय? काही क्षमता असू शकते, जेवढं तेवढं कसं काय? प्रत्येकाची काय क्षमता असते, त्या क्षमतेप्रमाणे तो करू शकतो, अधिक करू शकत नाही. तसं नामाची काय क्षमता असेल ना की नाम चिंतन एवढं पाप घालवतं. तुकोबाराय म्हणतात नाही, नामाची शक्तीच अशी आहे, तुमचं जेवढं असेल तेवढं घालत. पटत नाही, एवढं काही शिरत नाही. ए बाळा, तुला एक विचारतो,
100 किलोचं साखरेचं पोतं भरलेलं तू डोक्यावर घेऊन इथून घरी जाशील का तुझ्या? नाही. 100 किलोचं पोतं नाही ना. बरं जाऊ दे. 50 किलोचं नेशील का? नाही. 25 किलोचं नाही. 5 किलो हा. म्हणजे त्यांनी आपली क्षमता काय सांगितली? मी 5 किलो फक्त नेऊ शकतो. तुम्ही 25 न्याल, तुम्ही 50 न्याल, एखादा हिंद केसरी त्यापेक्षा अधिक मिळू शकणार नाही. म्हणजे प्रत्येकाची क्षमता आहे, तो तेवढंच करू शकतो, त्याच्यापेक्षा अधिक नाही. तसं नामचिंतनाची काही क्षमता असेल ना की नामचिंतन एवढं पाप घालवतं, तर तुकोबराय म्हणतात नाही, नामचिंतनाची शक्तीच अशी आहे की तुमचं जेवढं असेल तेवढं घालवतं. डोक्यात शिरत नाही, व शिरून देतो मग पुढे जातो. तुमचं जेवढं पाप असेल तेवढं घालवण्याची क्षमता नामचिंतनात आहे. कशी काय? मी सांगतो तुम्हाला. एकाने फारिष्ट खात्याचा वन विभागाचा लिलाव घेतला होता. त्याने फळझाडाची फळं तोडली, इतर सर्व जे जे काय होतं ते केलं. गवत खास असं आलं होतं, असं बांधलं होतं. ते गवत मजूर लावून कापून घेतलं. त्या गवताच्या पेंड्या आणल्या आणि त्याची गंजी लावली. गंजी वळई काय म्हणतात तुम्ही समजून घ्या, जिकडे ज्याच्याकडे जी जी भाषा असेल ती गंजी लावली त्या गवताची मोठी. इतक्या पेंढ्या त्या निघाल्या होत्या, 10 लाख पेंढ्या निघाल्या होत्या. हजारो हेक्टर क्षेत्र होतं ते. 10 लाख पेंढ्याची ती गंजी वळी अशी लावलेली. किती मोठी अशी होती? 10 लाख पेंढ्या. पण मला तुम्हाला एक विचारायचं आहे, त्या गंजीमध्ये 10 लाख पेंढ्या आहेत. इतकी मोठी ती गंजी आहे. ह्या 10 लाख पेंढ्या जर आपल्याला जाळायच्या असतील तर किती लाख काड्याच्या पेट्या पाहिजे? 1 लाख. एक काडी तुम्ही ध्यानात घेतलं का? 10 लाख पेंढ्या जाळायच्या, एक काडी पुरेशी. आता तुम्ही सगळे म्हणता, मी एकटाच बाजूला पडलो. सगळे म्हणता एक काडी पुरुषी, 10 लाख पेंढ्या जाळायला एक काडी पुरेशी. आता मला मानावं लागेल, लोकशाहीचा काल आहे. तुम्ही सगळे एक झालेत, मी एकटा एका बाजूला मान्य करतो. मग मी पण 10 लाख पेंढ्या जाळायला एक काडी पुरेशी असं तुमचं म्हणणं. दुसऱ्या एकाने इतका मोठा लिलाव घेतला होता की त्याच्यात इतक्या पेंढ्या निघाल्या, जवळजवळ याच्यापेक्षा दुप्पट 20 लाख पेंढ्या निघाल्या. त्याच्या 20 लाख, याच्यापेक्षा टोलेजन दुप्पट ती गंजी लागली 20 लाख पेंढ्याची. आता मला विचारायचं, ह्या 20 लाख पेंढ्या जाळायला आता किती काड्या लागतील? कसं काय? आता नाही पटलं तुमचं. पहिलं मी मान्य केलं तुमचं, 10 लाख पेंढ्या जाळायला एक काडी. मला एक म्हणायचे, तुम्ही त्रैराशिक मांडा ना, गणितातली पद्धत त्रैराशिक मांडा. 10 लाख पेंढ्या जाळायला जरी एक काडी, तर 20 लाख पेंढ्या जाळायला 2 नकोत का? एकच. 40 लाख पेंढ्या जाळायला, 80 लाख पेंढ्या जाळायला, 1 कोटी पेंढ्या जाळायला, 5 कोटी पेंढ्या जाळायला. याचा अर्थ काय झाला? पेंढ्यांची संख्या कितीही वाढू द्या, किती वाढू द्या, काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. का? एका काडी ताकदच एवढी आहे, तुमच्या जेवढ्या पेंढ्या असतील तेवढ्या जाळण्याची. तसं तुमचं पाप किती असू द्या, एका नामचिंतन तृणाग्नी मेळ समरस झाले, तृणाग्नी मेळ समरस झाले. एक नाम जपतावानी, एक
सांगितलं की नामचिंतन तुमचं कितीही पाप कसं घालवू शकतं. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, पापाच्या अनंत राशीच्या राशी आहेत, पण जातील लयासी क्षण मात्रे. हरि उच्चारणी क्षण मात्रे लयासी. हरीच्या नामाचा उच्चार करण्यात क्षणात त्या लयाला जातील. पापाच्या अनंत राशीच्या राशी जरी असल्या कसं काय जाऊ शकते? नावानंतर कसं जाऊ शकते सांगू. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. तृण आहे किती आहे, किती आता आपण 10 कोटी पर्यंत गेलो, किती वाढवली गवताची संख्या, पण काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. एका काडीत ताकद जेवढ्या की जेवढ्या असतील तेवढ्या जाळण्याची. म्हणून आपलं पाप किती असू द्या, तुकोबारा म्हणतात नामचिंतन असं शक्तिशाली साधन आहे की ते तुमचं पाप शिल्लक ठेवणार नाही. जेवढं असेल तेवढं जळून भस्मसात होईल. तुकोबारा तो म्हणतात याच जन्मातलं काय नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन. नामचिंतनामध्ये अशी ताकद आहे. याच जन्मातलं तुमचं पाप काय, मागच्या अनंत जन्मातलं जरी पाप असलं तर ते सर्वच्या सर्व जळून भस्मसात होईल. जळतील पापे जन्मांतरे. अन्य जन्मातही तुमची पाप जरी असली ती सर्वच जळून भस्मसात होते. इतकी नाम संकीर्तनात महान शक्ती आहे. यावर कुणी असं म्हणे ते पाप गेलंच पाहिजे कशा करता, कशा करता जाळायचं आणि टाकायचं निघून गेलं. झालं तर झालं आणि राहिलं तर राहिलं. तेवढाच पठ्ठ्याचा डेड स्टॉक. एवढी कमाई मी अनंत जन्मात केलेली आहे, एवढं माझं पाप आहे दाखवू शकतो. राहू द्या की घालवायचं कशा करता. तर ते पाप का गेलं पाहिजे आणि त्याकरता नामचिंतन का करायला पाहिजे हे मी आपल्या लक्षात आणून देतो. ते लक्षात आणून दिल्यानंतर याच क्षणी तुम्ही निर्णय घ्याल की खरोखर पाप गेलंच पाहिजे आणि त्याकरता आपण नामस्मरण करायलाच पाहिजे. मी तुमच्या लक्षात आणून देतो ते पाप का घालवायचं, का गेलं पाहिजे. मी आपल्याला एक विचारतो, आपल्या जीवनात आपल्याला दुःख यावं असं तुम्हाला कधी वाटतं का? दुःख यावं असं वाटत नाही. बरं कधी येऊ नये वाटतं? कोणत्या महिन्यात नको? मे महिन्यात नको का जून मध्ये नको? कोणत्याच महिन्यात नको. बरं सकाळी नको का दुपारी नको? संध्याकाळी चालत?
कोणत्याच वर्षी नको, कोणत्याच महिन्यात नको, कोणत्याच दिवशी नको, कोणत्या तासाला नको का कोणत्या मिनिटाला नको. दुःख आपल्याला कधीच नको आहे, कधीच नको आहे की नाही. मुळव्यात व्हावा कधी वाटतो आपला धंद्यात दिवाळी निघावं कधी वाटतं, कधीच वाटत नाही. आपल्या देखत आपला मुलगा मरावा असं कधी वाटतं, कधीच वाटत नाही. म्हणजे दुःख आपल्याला कधीच अपेक्षित नाही. दुःखाच्या बाबतीत कायमचा नकार आहे, कायमचा. कधीच होकार येत नाही दुःखाच्या बाबतीत, कायमचा नकार आहे. इतर कोणत्याही वस्तूंच्या बाबतीत आपले होकार नकार बदलतात. देशमानाने, कालमानाने, परिस्थितीप्रमाणे होकार नकार आपले बदलतात. कायमचा त्या वस्तूला होकार राहीलच असं नाही, कायमचा नकार राहील असंही नाही. परिस्थितीप्रमाणे होकार नकार बदलतात. हिवाळा सुरू झालाय, जोराची कडाक्याची थंडी. का हो, रग पाहिजे काय? बरोबर, रग पाहिजे म्हणतो. बरं मफलर देऊ का? मग तर चांगलंच होईल. स्वेटर? मग तर कामच झालं म्हणतो. हिवाळ्यामध्ये आपण स्वेटर पाहिजे म्हणतो, मफलर पाहिजे म्हणतो, रग पाहिजे. होकार आहे, त्याचा नकार आपला नाही. तेच कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला. रग देऊ का? कशाला मारायचं? अंगावरचा कपडा सहन होत नाही आणि ते म्हणतात रग देऊ का? नको. जो रोग मागच्या वेळेला पाहिजे म्हणत होता आता त्याला नकार दिला की नाही. हिवाळ्यात त्याला होकार दिला, उन्हाळ्यात त्याला नकार. म्हणजे त्याच वस्तूचा होकार नकार बदलला की नाही आपला, कालमानाने बदलला गेला. पण तसं मला सांगा, दुःखाच्या बाबतीत हिवाळ्यात होकार आहे, उन्हाळ्यात नकार आहे का? पावसाळ्यात होकार आहे का? दुःखाच्या बाबतीत कोणत्या वेळेला होकार आहे आपला सांगा? कोणत्याच वेळेला नाही. दुःख आपल्याला कधीच नको. नाथ महाराज म्हणतात, मजला की दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जीवे, अप्रार्थिता ही दुःख पावे इथे न संभवी स्वतंत्रता. दुःख कधीच नको आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे, दुःख कधीच नको आहे अशी तुमची भूमिका आहे, हे ठाम आहे, याच्यात काय तुमचा बदल नाही. मग तुमच्या भूमिकेनुसार दुःख विचार करत असेल ना, याला आपली इच्छा नाही, यांच्याकडे आपण जायचंच कशा करता, म्हणून दुःख तुमच्याकडे यायचं टाळतं का? तुमची इच्छा नाही ना, दुःख येऊ नये वाटतं ना. मग दुःख येत नसेल, तुमच्या इच्छेवर दुःख तुमचं टाळतं का तुम्हाला? नाही. इच्छा नसताना दुःख येतच. हे काय येत? आपली इच्छा नाही ना, दुःखाने विचार केला पाहिजे ना, यांना इच्छा नाही यांच्याकडे जा कशाला. व्यवहारात आपण पाहतो, दुसऱ्याची इच्छा नसेल तर तिकडे जाणं आपण टाळतो. का हो, तुम्ही काल लग्नाला आले नाही तर आम्ही तू काय म्हणून यायचं? काय भाषा वापरता? काय म्हणून यायचं म्हणजे एका ताटात जेवणारे तुम्ही आणि आता म्हणता काय म्हणून यायचं? हा म्हणे एका ताटात जेवणारे होतो, पण ते मागच्या पंचवार्षिकमध्ये. आता त्यांचं आमचं जमत नाही. आता म्हणे संपलं आमचं, त्यांचं विचार बदलले, मतभेद झाले, आता आम्ही त्यांच्याशी संबंध ठेवत नाही. ठीक आहे, व्यवहार म्हणून लग्नाला यायला काय हरकत आहे का? बाकीचं जाऊ द्या, मतभेद विचारात होतात, क्षणाक्षणाला होतात, क्षणाक्षणाला बदल होतो, हरकत नाही, त्याच्याबाबत कोणाचं दुमत नाही, होऊ दे. पण व्यवहार म्हणून तरी लग्नाला आपण व्यवहारात म्हणतो ना, कोणाचाही नैवेद्य चाललं तरी आपण त्याच्यावर तांदूळ टाकावं, कोणाचे मंगल व्हावं, ही भूमिका आपली सर्वसाधारण समाजाची असते. मग एक तांदूळ टाकायला म्हणून यायला काय अडचण होती? हरकत होती काय? यायला पाहिजे होती.
तो म्हणतो तुमचं म्हणणं आहे व्यवहार म्हणून मी यायला पाहिजे, पण व्यवहार म्हणून मला त्याने पत्रिका तर दिली पाहिजे ना. जसं मी व्यवहार म्हणून यायला पाहिजे म्हणतात तसं त्याने व्यवहार म्हणून मला पत्रिका तर द्यायला पाहिजे पाहिजे की नाही. हा म्हणतो अहो राहिले असेल एखाद्या वेळेला जवळच्या माणसाने पत्रिका द्यायची विसरत, आज रोज बरोबर फिरतो पण त्यालाच पत्रिका द्यायचं विसरून जातो. होतो एखाद्या वेळेला राहिले असेल विसरून, राहिली कशी माझ्या समोर दुसऱ्याला दिली मला नाही, त्याला काय विसरले म्हणतात. माझ्या समोर दुसऱ्याला दिली, अहो तेवढी एकच नाव लिहून आणलेली असेल, नाही अख्खा बंडल होता प्रेस मधून आणलेला 5,000 पत्रिकेचा, त्याच्यातली काढून त्याला दिली. शेजारी मी मला नाही याचा अर्थ काय आम्ही यावं ही इच्छा नाही. माणसं तरी काढले कशा करता यायचं. आपण टाळतो की नाही, दुसऱ्याची इच्छा नसेल तर तिथे जाणं आपण टाळतो. मग दुःखाची आपल्याला जर इच्छा नाही तर दुःखाने आपल्याला टाळलं पाहिजे की नाही. यांना इच्छा नाही यांच्याकडे कशाला जा. शिवडवाल्यांची इच्छा नाही ना नको त्यांच्याकडे, नेरुळवाल्यांकडे चाला. टाळतं का दुःख नाही, येतच. हे काय येतं, आपली इच्छा नसतानाही आपल्याला दुःख काय येतं, याचं एकमेव कारण आहे आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप. केले कर्म झाले शेती भोगाले, नसतानाही आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते. हे दुःख काय येतं तर याचे एकमेव कारण आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप, ते आपल्या संचितात जमा झाले आणि ते आता भोग द्यायला आले. केले कर्म झाले तेची भोगा आले. 3 क्रियापद आहे तिथं, केले झाले आणि आले. आपण पहिल्यांदा ते कर्म केलं, ते कर्म केलेलं संचितात जमा झालं आणि संचितात जे जमा झालं ते आता भोग द्यायला आलं. केले कर्म झाले त्याची भोगा आले. तर जे भोग घडतात आपल्या जीवनात, हा दुःखाचा भोग घडतोय ना आता आपल्याला, हा दुःखाचा भोग घडला कशामुळे, आपण पूर्वी करून ठेवलेल्या कर्मामुळे. भोगने ते फळ संचिताचे. जीवनात भोग जो घडून येतो हे आपल्या संचिताचं फळ आहे, म्हणजे पूर्वी करून ठेवलेला स्टॉक. संचित म्हणजे साठा, स्टॉक, त्याचं हे फळ आहे. आपण जीवनात उभयविध भोग भोगतो. उभयविध म्हणजे नेहमी आपल्याला दुःखच येतं असं नाही. कधी कधी आपल्या जीवनात सुखही येतं आणि कधी कधी दुःख येतं. नेहमी सुखही नाही, नेहमी दुःखही नाही. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम. कधी आपण मजेत असतो, बँड बाजा, आनंदाचा आनंद, तर परत दुःखच दुःख. काय खरं नाही. सकाळी विचारलं कसं काय रे, कसं काय, पट्ट्यासारखं राजा नाही म्हणतो. दुपारी विचारलं कसं काय, म्हणतो काय खरं नाही. अरे सकाळी म्हणतो माझ्यासारखा राजा नाही, दुपारी म्हणतो काय खरं नाही. अहो बघा ही कशी पीड आली नाही. आता तुम्हाला माहित आहे
हे काही आहे का असं संबंध? काहीतरी दुरान्वयाने तरी आहे का? पण कसं आहे, आम्हाला भोग द्यायला आले बघा, आता काय करावं. म्हणजे कधी आपल्याला सुख तर कधी आपल्याला दुःख जीवनात भोगायला येतं. तर हे काय येतं? हे आपण पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचं ते फळ आहे. आपण जी कर्म करतो ना, लक्षात घ्या, 2 प्रकारचे कर्म आपल्या हातून घडतात. काही चांगली घडतात आणि काही वाईट घडतात. 2 प्रकारचे कर्म आपल्याला, आणि आपलं प्रत्येकाचं मन आपल्याला सांगतं की तू हे वाईट केलं आणि तू एक चांगलं केलं. आपण प्रत्येक जण संध्याकाळी निवांत बसल्यानंतर मित्राबरोबर गप्पा मारताना म्हणतो, राम भाऊ काल एक वाईट झालं माझ्या हातून, व्हायला नको होतं तसं, पण ते काय रागाच्या भरात म्हणतो गेलो होऊन वाईट झालं. एवढा मोठा माणूस आणि काय मला झिट आली, मी बुटच काढला लोकांमध्ये त्याला घातला, चूक झाली, ते व्हायला नको पाहिजे होतं, पण म्हणतो आपल्याला झिट अशी आली, राग काय आवरला गेला नाही, वाईट झालं. वाईट झालं होतं काल दुपारी माझ्याकडून एक वाईट झालं. आणि संध्याकाळी एक चांगलं झालं. आणि काय, सहज गेलो तलावात, किती पाणी आहे पाहायला. तिकडं पाणी पाहायला गेलो तलावाकडे, तर तिथे लहान पोरं आंघोळ करत होती. ते एक पोरग काय लागलं, ते पुढं पुढं गेलं, खोल पाणी, ते बुडायला लागलं, गटांगळे घालू लागलं, मी बुडतो, मला वाचवा, मला वाचवा, असं ते ओरडत होतं. बाकीची पोरं घाबरली, ती काय पुढे जाऊ शकत नव्हती. ते त्याचं किंजळणं माझ्या कानावर आलं. मी धावत पळत गेलो, टाकडी उडी त्या पाण्यात, पकडलं त्याला, धरलं, काढलं, वाचलं बरं का ते, वाचलं ते. संध्याकाळी माझ्या हातून एक चांगलं घडलं, म्हणतो की नाही, दुपारी एक माझ्या हातून वाईट घडलं आणि संध्याकाळी माझ्या हातून चांगलं घडलं. आपलं मनच सांगतं की नाही, माझ्याकडून एक वाईट झालं आणि एक चांगलं झालं. तर लक्षात घ्या, आपल्या हातून जे चांगलं घडलंय त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडतो. जे चांगलं आपल्या हातून घडलंय त्याच्यावर आपल्या कृतीला पुण्य म्हणून शेरा पडतो, ते आपल्या संचितात जमेलं जातं. आणि आपल्या हातून जे वाईट घडलंय त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडतो. चांगलं जे घडतं त्याचं पुण्य तयार होतं, वाईट जे घडतं त्याच्यातून पाप तयार होतं. आता लक्षात घ्या, संचितात जमेला चांगलंही गेले आणि वाईटही गेले. तर पुण्य म्हणून जे चांगलं कर्म गेले ते ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला सुख मिळतं. आणि वाईट म्हणून पाप म्हणून जे जमेला गेले ते ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख मिळतं. म्हणजे दुःख जे आपल्याला येते कशाने येत आहे, आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे येते. आणि सुख जे उपभोगायला येते कशाने येते, पूर्वी करून ठेवलेल्या पुण्यकर्मामुळे येते. म्हणजे पूर्वी 2 प्रकारची कर्म आपल्यातून घडली, चांगली आणि वाईट. प्रत्येकाचं मन हे आपल्याला सांगत असतं, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. आपलं मन आपल्याला साक्ष देत असतं, हे वाईट झालं ते चांगलं झालं. तर चांगलं जे घडलेलं ते पुण्य, ते भोग द्यायला येतं त्यावेळेला सुख मिळतं. आणि वाईट कर्म जे आपल्या हातून घडले त्याचं जे पाप तयार झाले ते ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख येतं. म्हणजे दुःख येते कशामुळे, पापामुळे येते. सुख मिळते कशामुळे, पुण्यामुळे. मग आपल्याला दुःख मिळू नये, दुःख येऊ नये वाटतंय ना. आतापर्यंत आपला तोच विचार झालाय ना, दुःख आपल्याला येऊ नये वाटतंय आणि ते कधीच येऊ नये वाटतंय. मग दुःख येऊ नये असं जर वाटतंय तर याकरता एक दखल घेतली पाहिजे, काय, पाप होऊ नये ही दखल घेतली पाहिजे. पाप तयार झालेलं ते आपल्या संचितात जमेला आलं का ते दुःख द्यायला, ते फळ द्यायला ज्या वेळेला आलं त्यावेळेला दुःखच होणार. म्हणून पापच झालं नाही पाहिजे म्हणजे दुःख येणारच नाही. दुःख येते ते कशामुळे येते, पापामुळे येते. मग दुःख येऊ नये असं वाटतंय तर पाप होऊ देऊ नये ही दखल घेतलीच पाहिजे. पाप झालं का ते दुःख द्यायला येणारच.
म्हणून पाप होऊ देऊ नये. पण होऊन गेलंय ना, मग होऊन गेले तर ते दुःख द्यायला येणारच. ते कोणालाही सोडत नाही. आजपर्यंत पापाने कोणाला सोड, कोणी म्हणेल आमचा वरपर्यंत वशील आहे, वरपर्यंत कुठपर्यंत, जिथपर्यंत तुमचा वशीर आहे त्याला देखील पापाने सोडलेलं नाही. त्यांना दुःख भोगण्याची पाळी आलेली आहे. अवतारादी देवांपर्यंत तुम्ही जा, त्यांना दुःख भोगण्याची पाळी. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी, पर्यसी गभारात, पर्यसी गभारात. वियोग घडला सीता देवी, पर्यसी गभारा, पर्यसी गभारा ज्ञानोबरांचा एक अतिशय मोठा अवगणी, सर्व मोठ्यांची दिवाळी जाहीर केली. दशरथाला हे राम करत मारावं लागेल. का? कर्म कारणीभूत. श्रीरामाला वनवासाला जावं लागलं. मला सांगा, रामप्रभूंचा राज्याभिषेक ठरला होता का वनवास ठरला? राज्याभिषेक ठरला होता. बरं मुहूर्त पाहिला होता की नाही? बरं मुहूर्त काढणार साधा भडभुंजा ब्राह्मण कोणी होता का? साक्षात कुलगुरू वशिष्ठ मुनी होते मुहूर्त काढणारे. त्यांनी काढलेला मुहूर्त, पण राज्याभिषेक होऊ शकला नाही. जो पाय राजसिंहासनावर चढायचा तोच पाय वनाच्या रस्त्याला लागला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. बरं वनात गेल्यानंतर तरी समाधान का? आपल्या नाशिकला पंचवटीला जाऊन पर्णकुटी बांधून राहिले तिथे, म्हणजे चाललं होतं आपलं गंगेचं स्नान निवांत वन. पण तिथे तो लंकेचा पुतळा आला आणि तो सीतामातेला घेऊन गेला. मी नाही म्हणत, तुकोबारांनीच म्हटले, देखोनी सुनाट घेऊन आले सुनेवो. सुनाट पाहिलं कोणी नाही, हे पाहिलं हे कुत्रा. सुनाट ते कुत्रा घेऊन आलं. वियोग घडला सीतादेवी, सीतेचा रामाचा वियोग झाला. का? कर्म कारणीभूत. आता रामाचं कोणतं कर्म कारणीभूत आणि सीतेचं कोणतं कर्म कारणीभूत, याच्यावर मोठ्या कथा आहेत. त्याच्यात 1 तास जायला लागला. पण मी ते सांगत नाही आपल्याला. सीतेचं कर्म आणि रामाचे कर्म दोघांचे कर्म असल्यामुळे दोघांनाही वियोग भोगण्याची पाळी आहे. आणि एकदा वियोग नाही, 2दा वियोग झाला यांच्या जीवनात. हा पहिला वियोग रावण घेऊन गेला, आणि दुसरा वियोग लंकेवर जय प्राप्त करून आले, अयोध्येला आले, राज्याभिषेक झाला, रामप्रभूंचं राज्य सुरू झालं. त्यानंतर एक धोबी उठला. आमचं मुला, मी काय तो राम आहे का? 6 महिने दुसऱ्याच्या घरी राहिलेली बायको घरात आहे. वास्तविक पुढे असे सुपीक मेंदूचे लोक जन्माला येणार आहेत, आपल्यावर शंका घेणार आहेत, हे भगवंताला जाणीव होते. म्हणून रामप्रभूंनी सीतेला लगेच स्वीकारलं नाही. सीतेची अग्निपरीक्षा केली आणि अग्निपरीक्षेतून सीता निष्कलंक आहे असं सिद्ध झाल्यानंतर रामप्रभूंनी स्वीकारले. तरी हे बोलतोय. प्रभूंना ते सहन झालं नाही. लगेच सांगितलं, लक्ष्मणा अरे रथ जोराने सीतेला अरण्यात नेऊन सोड. मग अरण्यात वाल्मिक ऋषीच्या आश्रमावर तिला सोडलं. मग तिथे लव आणि कुश जन्माला आले. माझा मुद्दा आपल्या लक्षात घ्या की इतकं असूनही त्यांना दुःखाने सोडलं नाही. कर्म जे केलेलं ते भोग द्यायला येतच. भोग दिल्याशिवाय ते संपत नाही, नष्ट होत नाही. ना भुक्तं क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपि.
म्हणून वाईट केलेलं त्याचं पाप तयार होतं, ते दुःख द्यायला येतं. हे सीतेने कबूल केले बर का. ज्या वेळेला लंकेत अशोकवनात सीतेला ठेवलं होतं ना रावणाने, त्यावेळेला तिच्या सेवेकरता त्रिजटा ठेवली होती रावणाने. एके दिवशी सीता काय व्यथित झाले आणि त्या त्रिजटेला म्हणाले, काग त्रिजटे, माझ्या जीवनात हे दुःख भोगण्याची पाळी का आली? का मला इकडे आणलं गेलं? आता माझा राम, माझा प्राणनाथ मला भेट देईल की नाही? त्रिजटे सांग तू, हे का मला भोगायची पाळी आली? त्यावेळेला ती त्रिजटा काय म्हणते ऐका. हे आम्हा राक्षसींना काय कळायला गेलं, कशाने काय आणि कशाने काय. आम्हाला काही करायचं असतं, फक्त एवढं नाही. कशाचं काय आणि कशाचं काय आम्हाला काय करणार, ते तुमच्या सारख्या महान साध्वी पतिव्रतांनाच हे कळू शकणार की कशाने काय आणि कशाने काय. तर तुम्हाला हे दुःख भोगण्याची का पाळी आली, तुम्हीच सांगू शकता. त्यावेळेला सीता म्हणते, त्रिजटे, मला असं वाटतं, मला हे जे दुःख भोगण्याची पाळी आली, काहीतरी माझ्याकडून पूर्वी वाईट आचरण घडलं असावं. पूर्वी काहीतरी माझ्यातून वाईट कर्म घडलं असावं. पण असं कोणतं वाईट कर्म घडलं असेल? ती म्हणते, सीता म्हणते, एकतर गायी वासराची मी ताटातूट केली असेल, अगर एखाद्या पती पत्नीची मी ताटातूट केली असेल, किंवा एखाद्याचं व्रत मी मोडलं असेल, आणि त्या कुठल्या तरी दोषाने जे पाप तयार झालं, माझ्या हातून घडलेल्या दोषाने जे पाप तयार झालं, आणि ते पापाच या रूपाने आलं आणि मला इकडे आणलं होतं. काय दुष्ट आचरण होते म्या केले, तीर्थ व्रत होते कवनाचे भंगिले, गायी वत्सा पत्नी पुरुषा विघडिले, नकळे हो संचित चरण अंतरले. संचित काय ते कळत नाही, पण चरण अंतरले हे मात्र नक्की आहे. वियोग मला माझ्या पतीचा सहन करावा लागला, हे दुःख भोगण्याची मला पाळी आली, काहीतरी दुष्ट आचरण माझ्या हातून घडलं. म्हणजे जे वाईट आपल्या जीवनात भोग द्यायला येते, दुःख जे येते, हे आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे येते, वाईट कर्मामुळे येते. म्हणून वाईट दुःख येऊ नये असं वाटतं, पाप होऊ देऊ नये. पण होऊन गेले ना, मग आता त्याला एकच मार्ग येते, घालवावं. पाप घालवावं. आणि पाप घालवण्याकरता मार्ग आहे काय? नामचिंतन करा. नामस्मरणात अशी ताकद आहे, तुमचा पापाचा स्टॉक किती असू द्या, नामचिंतना पुढे तो राहू शकत नाही. नामचिंतन ते पाप जाळून भस्मसात करतं. कोणी म्हणेल कोणाचं केलंय का? मोठं उदाहरण आहे प्रसिद्ध वाल्हाकोळ्याचं. वाल्हाकोळ्याने किती पाप केलं होतं. 7 रांजण भरले होते. इतकं पाप म्हणजे प्युअर ब्राह्मण जेवढे मारले त्यांचाच हा हिशोब आहे. इतर जाती जमातीचे किती लोक त्याने मारले, किती जणांची हत्या केली, त्याचं तर मोजमाप नाही. इतक्या हत्या केलेल्या, इतकं पाप केलेलं त्या वाल्याने. पण त्याचं सुदैव नारद का त्या रस्त्याने येऊ नये. नारद त्या रस्त्याने आले, याने उभारला कुऱ्हाड कोयता, कुऱ्हाड उभारली, निकाल निकाल म्हटल्याबरोबर नारदाने आपल्या गळ्यातला तंबोरा काढला, दिला, घे खरं हे नाही रोकड कॅश काय असेल ते काढ. नारद म्हणतात, हेच रोकड धन आहे. राम नामाचं धन लूट, तुला किती लुटायचं असेल तितकं. अनेकांनी लुटलंय पण संपलेलं नाही. नसरे लुटिता मागे लोटांनी, लोट तुला किती लुटायचं असेल. वाल्या म्हणतो, मी काय तुला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, काय असेल ते काढाने रस्ता धर. नारद म्हटले, मी रस्ताच धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही, कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही, तर हा अधोगतीचा रस्ता आहे, नरकाचा रस्ता आहे. कोणाची जीवाची हत्या करणे योग्य आहे का? कोणाची लुटमार करणे योग्य आहे का?
हा चुकीचा रस्ता आहे. वाल्या डोळे उघड, आजपर्यंत किती पाप केले. तुला काय वाटतंय केलेलं पाप संपलं? भोगावं लागेल, चुकणार नाही. तो मग तुम्ही काही एकटाय का? बघा आई वडील आहे, पत्नी, मुलं बाळ, मोठा दांडगा परिवार आहे. नाराज म्हणतात तो सगळा परिवार आहे श्रीखंड गुलाबजामुन बासुंदी खायला. तू लुटमार केल्यानंतर जे घेऊन जातो ना ते खायला सगळे सहभागी आहे. पण जे पाप करून तू आणलंय त्या पापात कोणी सहभागी होणार नाही, ते तुला भोगावं लागेल. म्हणून कर्त्याला सैनिक ध्यानात घ्या बरं का. कुटुंबाकरता आपण काही पाप करतो. चारही मुलाला 4 बंगले पाहिजे, चारही मुलांना 4 गाड्या पाहिजेत, चारही मुलांना 4 दुकानं पाहिजे. याच्याकरता याची मुंडी मुरगाळ, त्याची मुंडी मुरगाळ, याचं वाईट कर, त्याचं वाईट कर, सर्व करायचं, चौघांना करायचं. ते बंगले चौघांना होतील, गाड्या चौघांना होतील, फ्लॅट चौघांना होतील, पण पाप चौघांना नाही वाटलं जाणार. पाप तुम्हालाच राहणार. विचारायला गेला, आई वडिलांनी तेच उत्तर दिलं, पत्नीने तेच उत्तर दिलं, मुलांनी तेच उत्तर दिलं. पापम तवैवतत् सर्वम. तुम्ही जे पाप केलेलं आहे हे तुमचं तुम्हालाच भोगावं लागेल. आम्ही फक्त फलाचे भागीदार आहोत. मग वाल्याला ते पर्वत प्राय पाप दिसलं. किती हत्या केल्यात, किती जणांना लुटलंय, किती पाप मला भोगावं लागेल, किती नरक यातना सहन करावे लागतील. धावत धावत आला. वाल्याने नारदाला झाडाला बांधून ठेवलं होतं. झाडाला बांधलेलं सोडलं, चरणावर मस्तक ठेवलं. पर्वत प्राय माझा पाप आहे, मार्ग काय, कसं जाणार, मला हे तर नरक यातना भोगायला लागेल. नारद म्हणतात घाबरू नको, असू दे किती स्टॉक तुझा, मी सांगतो तसं तू नामचिंतन कर, राम नाम चिंतन कर, तुझं पाप राहणार नाही. किती असू द्या पाप, नामामध्ये मोठी शक्ती आहे ते पाप घालवण्याची. तू नामचिंतन कर. वाल्याला राम म्हणताय ना मारा म्हणतोय. नारद म्हणताय मरा म्हटलं तरी चालेल, मराचं पुढे काय होऊन जाईल राम. मराचं उलट काय होतं, म राम 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 राम. मरा 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 म्हणत राहिल्याने राम म्हणण्याच्या उद्देशाने मरा म्हणतोय. उद्देश राम म्हणण्याचा आहे, पण राम तोंडात येत नाही मरा. म्हणजे मरा म्हणताना उद्देश राम म्हणण्याचा आहे, म्हणून राम म्हणण्याच्या उद्देशाने मरा म्हणत राहिला तर मरा हे देखील मंत्र ठरला गेला. वाल्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. इतका निर्दोष बनला. कशाने? नामचिंतनाने. म्हणून मारा मारा येही मंत्र उनके अंतर भेदा, वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी भई नारदा. वाल्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. म्हणजे नामामध्ये इतकी शक्ती आहे. किती तुमचं पाप असू द्या घालवण्याची. म्हणून दुःख येऊ नये वाटतंय, पाप होऊ देऊ नका. झालंय राहू देऊ नका. मग घालवण्याकरता मार्ग काय? नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण म्हणा, कोणताही नाम मंत्र घ्या. कोणतंही नाम हे शक्तिशालीच आहे, ते पाप घालवण्यास समर्थ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही विठ्ठल विठ्ठल या मंत्राचा जप करा, तुमचं पाप मुळासहित उखडून टाकेल अशी या नाम मंत्रात शक्ती आहे. करी पापा निर्मूळ, पापाला मूळ रहित करून टाकेल. मूळ रहित करून म्हणजे काय? मूळ कशाला म्हणतात? ज्याच्यापासून उत्पत्ती होते त्याला म्हटलं जातं मूळ. तसं ज्याच्यामुळे पाप निर्माण होतं त्याला म्हणायचं पापाचं मूळ. तर पाप कशाने निर्माण होतं? विकारांनी. कधी काम शिरला की तो पाप घडवतो, कधी क्रोध शिरला आपल्यात की तो पाप घडवतो, कधी लोभ शिरला की तो आपल्याकडून पाप घडवतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ हे विकार आहेत पापाचं मूळ. मला सांगा, रावणाकडून एवढं पाप घडलं सीतेला चोरून आणण्याचं, हे कशामुळे घडलं?
शूरपणखेने सांगितलं तुला ती शोधते. त्यामुळे रावणाच्या ठिकाणी काम निर्माण झाला आणि तो काम निर्माण होऊन मारीचाला तयार केलं. तू हरण म्हणून जा, मग मी तिला पळवून आणतो. कामाने हे पाप करायला लावलं की नाही, काम निर्माण झालं. दुर्योधनाकडून इतकं पाप घडलं कशाने? लोभ निर्माण झाला त्याच्या ठिकाणी. माझं ते मलाच असावं, पांडवांचंही मलाच असावं. पांडवाने असंच वनवासात राहावं. लोभ निर्माण झाला त्याच्या ठिकाणी आणि लोभ निर्माण होऊन त्याच्याकडून हे पाप घडलं. म्हणजे काम कधी कधी क्रोध, कधी कधी लोभ, हा विकार, हे विकार आपल्याकडून पाप घडवतात, वाईट करायला लावतात. म्हणून हे विकार आहे पापाचं मूळ. नामचिंतन असं शक्तिशाली आहे की पाप तर घालवतं, पापाचं मूळ उखडून टाकतं. पापाचं मूळच उखडून टाकलं. आपण आता बहुसंख्य शेतकरी काय काय आलेले इथे आहेत समजा, लक्षात येईल. आपण शेतात बांधावर असलेले बाभळ वसवाव होतं, तिथे खाली काही येत नाही म्हणून ती डहाळतो आपण. बाभळ डहाळली, ती नष्ट झाली का? नाही. का? मूळ शिल्लक आहे. मूळ तिचं शिल्लक आहे. वरच्या फांद्या फांद्या तोडलेल्या आहेत, मूळ शिल्लक आहे आणि मुळाला पाणी मिळतंय. दुसऱ्या वर्षी झुपके बाज आणखी वाढते. का? मूळ शिल्लक आहे ना, मुळाला पाणी मिळते, त्याची वाढ होत राहते. आणि मुळ जर ती उखडूनच टाकायची असेल तर मुळासहित उखडा, फांद्याच नुसत्या साळू नका, मुळासहित उखडा, बघा राहते, वाढते का? वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेने नाश निपत येत या वृक्षा. मुळासहित उखडले का मग ते कायमचं संपलं जातं. तसं हे विकार आहे पापाचं मूळ. नाम काय करतं? विकारावरच हल्ला करतं. काम, क्रोध, लोभ हे संपून टाकतं नाम. एका जनार्दने गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिय विषय विसरली काम. तुका म्हणे नाम ज्याचे नासी क्रोध काम, हरिभवश्रम उच्चारिता वाचेशी. नाम चिंतन विकारावरच हल्ला चढवत, विकाराची प्रवृत्तीच ती नष्ट करून टाकतं. त्यामुळे नवीन निर्माण होऊ शकत नाही. जुना स्टॉक जळून भस्मसात झाला आणि मूळ उखडल्यामुळे नवीन निर्माण होऊ शकत नाही. ते स्टॉक मध्ये जाऊ शकत नाही, निर्माणच होत नाही, तर जाईल कसं? म्हणून मागचा स्टॉक जळून संपला, नवीन निर्माण होत नाही. एकंदरीत पापाचा संबंध संपला, पाप संपलं, दुःख संपलं. म्हणून दुःख संपवावं वाटतं, पाप संपवून पाप संपवायचे तर नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणून संतांनी आपल्याला ही दिशा दिली, हा मार्ग दाखवला. गावोगाव, स्थानास्थानात, सेक्टर सेक्टरमध्ये मंदिर बांधायला, मंदिरं बांधली गेली. विठ्ठलाचं अधिष्ठान, रामाचं अधिष्ठान, देवाचं, संतांचं अधिष्ठान. त्यात भजन करा, चिंतन करा, दर्शन करा. परिसराला एक आपल्या वृत्तीला आलंबन म्हणून ते विरंगुळा आणि समाधान, शांती मिळेल. संसाराचं भयानक दुःख जर विसरायचं असेल तर अशा मंदिरात या, प्रभूचं चिंतन करा, स्मरण करा. विकार जातील आणि पाप होणार नाही. जुनं स्टॉक जळून भस्मसात होईल आणि तुमच्या कुटुंबात समाधान, तुमच्या सेक्टरमध्ये समाधान, तुमच्या सर्वांना समाधान. एकमेकावर तुम्ही प्रेम कराल, एकमेकाशी सहाय्य कराल आणि आनंदच आनंद भोगा. मागचं पाप असलं का ते वाईट प्रवृत्ती निर्माण करत आणि ते वाम मार्गाला नेत. म्हणून एखादा वाईट म्हणतो ना, हा त्याच्या नादी लागला बरं का, आणि त्याने याला बिघडवले. आपण सगळे म्हणतो की नाही याला कोणी बिघडवलं, सांगतो की नाही. तर ही प्रवृत्ती, वाईटाची प्रवृत्ती, वाईट संचार तो करतो आणि त्याच्यातून मग आपल्याला वाईट घडवलं जातं आपल्या हातून. आणि वाईट घडलं की ते संचितात जमा झालं, पाप ते भोग द्यायला लागलं. म्हणून हे होऊ नये जीवनात वाटतंय तर दुर्वर्तन टाळा, दुर्व्यसन टाळा,
वाईट काही करू नका आणि चांगलं केल्याशिवाय राहू नका. वाईट केलं नाही का स्टॉकला पाप जाणार नाही. चांगलं करत राहिलो की त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडेल, ते स्टॉकला जमेला जाईल. फक्त पुण्य आपल्याला भोग द्यायला त्यावेळेला आपल्याला सुखच मिळेल. पापच नाही त्यामुळे दुःखच येणार नाही. मग काय आपण महाराज म्हणतो काय माणूस भाग्यवान आहे हो, स्वतः मध्ये सर्व त्याचा कधीच त्याच्या जीवनात काय नाही. आणि आमच्या जीवनात सारखं हेच. अरे का तू सारखं तेच केले ना वाईट आयुष्यभर. याची मुंडी मुरगाळ त्याची मुंडी मुरगाळ, याला नाव ठेव त्याला नाव ठेव, याचं वाईट कर त्याचं वाईट कर. ते करत आपण राहिल्यामुळे ते जे पाप संचितात जमेला झालं ते आपल्याला दुःख द्यायला येत असतं. म्हणून तुकोबारा म्हणतात या करता हा मार्ग आहे. तुम्ही विठ्ठल विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राचा जप करा की तो तुमच्या पापाला मूळरहित करून टाकेल. पाप संपलं की तुमचं दुःख संपेल. महाराज इतकं शक्तिशाली तर हा मंत्र आहे, साधन आहे. आणि याने सर्वस्व पाप मूळरहित होते. मग सगळेजण का करत नाही? तुकोबारा म्हणतात का करत नाही? दुर्दैवी म्हणून. दुर्दैव त्यांचं आडवं येतं. हरिशीनं भजत दैव हात. दैवाने मारला गेलेलं भजन करू शकत नाही. नामासी विन्मुख तो नर पापी. ते पाप त्याला नाम येऊ देत नाही. पण जे भाग्यवान आहे त्या भाग्यवंतांना मात्र या नामचिंतनाचा छंद लागतो. तुकोबारा अभंग विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. 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 विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा.
गोड पाणी विठ्ठल असा 3 अक्षरी मंत्र शक्तिशाली आहे, पापाला मूळरहित करून टाकेल. मग सर्वजण का करत नाही? तुकोबराय म्हणतात दुर्दैवी म्हणून भाग्यहीन करंटे कपाळाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोचे हरिरंगी नाचे. करंट्या कपाळाचा आहे त्याला इकडे बुद्धी होत नाही, भाग्यवान आहे त्यांना मात्र बुद्धी होते आणि त्यांना छंद लागतो. छंद प्रत्येकाला आहे पण हा नाही. प्रत्येक मनुष्य छंदीच आहे की छंद नाही असं आपल्याला एकही मनुष्य सापडणार नाही की याला कुठला छंद नाही. काय न पियायचा छंद, काही न भलतं खायचा छंद, काही न भलतं करायचा छंद. कुठल्या तरी छंदात जीव वावरतोच ना. बहुता छंदाचे भाऊ असे जण, कुठल्या तरी छंदात तो वावरतो, फक्त हा छंद लागत नाही. का? पाप आडवं येते त्याच, ते इकडे लागू देत नाही. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, भाग्यवंताला याचा छंद लागतो. छंदात हा असा छंद असावा, छंद हरीच्या नामाचा शुचिर होत सदा वाचे. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गर्जावे, लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. ऐसा मना छंद लावे रे अभ्यास. हा छंद लागला पाहिजे. छंद आहेत ते इतर आहेत, अनेक ते छंद नाशी म्हणतात. इतर छंद नकोच. आता कोणते कोणते, आता ते मी सांगत बसत नाही. कोण कोणत्या छंदात वावरतं, कोण कोणत्या छंदात वावरतं आणि त्याच्यात आपलं आयुष्य बर्बाद करतो. आईवडिलांचा अनादर करतो, आईवडिलांना लाथा मारतो काय, समाजात विकृती निर्माण करतो काय. कुठल्या छंदात वावरून असं म्हणतात ना, अहो ते पहिलं चांगलं होतं, अलीकडे काय झाले काय कळतच नाही. काही करायला लागले, कसे वागायला लागले. कुठल्या तरी छंदात वावरत राहतो. आता ते कोणते कोणते छंद मी आता कीर्तनात सांगत नाही, कारण लोकांचे छंद कीर्तनात सांगण्याचाही मला छंद नाही. म्हणून मी ते बाकीचे छंद सांगत बसत नाही. तर मनुष्याने आपल्या जीवनात एक लक्षात घ्यावं, इतर छंद लागू देऊ नये, इतर छंद टाळावेच. आणि नामचिंतनाचा, भक्तीचा, आईवडिलांच्या सेवेचा, समाजाच्या सेवेचा, दीनदुःखिताच्या सेवेचा, सत्कर्माचा छंद लावून घ्यावा. वाईट कर्माचा छंद लावून घेऊ नये, ते टाळावं. भाग्यवान जे असतात त्यांना छंद लागतो. भाग्यवंता छंद नाही. आणि काय झालं तर त्याचंच कौतुक ऐकतात. कोट कानी ऐकत नाही, कानाने त्याचंच कौतुक ऐकत असतात. भरून तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, कानाने तेच कौतुक ऐकत राहतात. कोणी म्हणे पण तुम्ही आता मला विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगता, हा छंद लावून घ्यायला सांगता. आता आम्ही विठ्ठल म्हणायला लागलो, पण पूर्वीचं जुनं रेकॉर्ड आमचं खराब आहे. पूर्वी आम्ही अनेक धंदे केलेले, अनेक प्रकारे वाईट वागलेलं, वाईट केलेलं आहे. ते आमची फाईल
विठ्ठलाच्या लक्षात येईल ना. आणि ती फाईल पाहिल्यानंतर मग तो आमच्याकडे दुर्लक्ष करेल की नाही. तुकोबारे म्हणतात ही शंका मनात आणू नका. पूर्वीचं रेकॉर्ड किती वाईट असलं पण आता जर त्याचा अनुताप झालेला असेल, जर ते आपण पूर्वी वाईट केलं याचा पश्चाताप आपल्याला होत असेल आणि पुन्हा मी या मार्गाने जाणार नाही असा निश्चय जर त्यानंतर घडत असेल तर भगवान पूर्वीचं मागचं पाप काही पाहत नाही, लक्षात घेत नाही. केली मागे नको पाहो तुझं जमान आम्ही आहो, तुकोबारा म्हणतात. तुकोबारांनी जामीन की स्वीकारली. पूर्वीचा आहे यांचा रेकॉर्ड खराब, पण आता तसा आमचा संबंध आला तेव्हापासून त्यांनी होकार दिलाय, तेव्हापासून प्यायची बंद केली, भलतं खायचं बंद केलं, लोकांना पिढा द्यायचं बंद केलं. आता मंदिरात नियमाने येतो, झाडलोट करतो, हरिपाठ करतो, पूजा वगैरे करतो. आता सन्मार्गाला लागलेला आहे, त्याचं बाकीचं काही पाहायचं नाही. मी जामीन आहे तुकोबारा म्हणतात. पूर्वीचं रेकॉर्ड खराब असलं पण आता पश्चाताप होऊन जर सन्मार्गाकडे वळलेला असेल तर भगवान त्याचं ते मागचं पाहत नाही, मागचं पाहत नाही. मागे काही असो पण आता सन्मार्गाला लागलाय ना, चांगल्या मार्गाला लागलाय ना, भगवान त्याला अभय देतो. आणि भगवान त्याच्याकडून कसं काय होतं. विठ्ठल हे दैवत कसं आहे तुम्हाला माहित नाही म्हणून ही शंका येते. विठ्ठल हे दैवत असं आहे पश्चाताप युक्त होऊन जो कोणी आपले निश्चय सदाचरणाचा करत असेल तर भगवान त्याला माफ करतो, त्याची क्षमा करतो आणि त्याला पुढे या सन्मार्गाने चालण्याची प्रवृत्ती देतो. हे दैवत तसं कसं आहे तुकोबारा ते तिसऱ्या चरणात सांगतात. विठ्ठल हे दैवत भोळे, विठ्ठल हे दैवत भोळे, विठ्ठल हे दैवत भोळे, विठ्ठल विठ्ठलाचं स्मरण करा, चिंतन करा. पश्चाताप युक्त होऊन जर लागला तर तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधान. जैसा बुडाला महापुरी नमरत निघाला, तो दुष्कृती जरी जहाला तरी अनुताप तीर्थी न्हाला. न्हावून मदात आला सर्व भावे, भगवान त्याला स्वीकारतो. अनुताप युक्त होऊन तो आलेला आहे ना आपल्याकडे, भगवान त्याला अभय देतो, त्याला स्वीकारतो. असं हे विठ्ठल दैवत आहे. विठ्ठल हे दैवत भोळे. कोणी म्हणाले भोळं आहे म्हणतो, कोणी मागं लागेल त्याचं नाही. तुकोबारा म्हणतात चाड काळे न धरावे, काळाने त्याची इच्छा धरू नये. काळाने लक्षात घ्यावं की नामचिंतन करायला जो लागलाय ते आपलं गिऱ्हाईक नाही, त्याला सोडून द्यावं, तिकडे येऊच नाही. भलतं पिणारा भलतं खाणारा ते आपलं गिऱ्हाईक आहे, तिकडं चला. काळाने त्याची इच्छा धरू नये, चाड काळे न धरावे. असं हे भोळं दैवत आहे, भक्ताला अभय देणार आहे. अशा विठ्ठल मूर्तीचा आपण प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला. विठ्ठल मंदिर आपण उभारलं आणि त्याचा वर्धापन दिन आपण संपन्न करत आहात. अतिशय महत्त्वाचं आहे.
आपण या रीतीने आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी एकाकार करत गेलो तर भगवान सर्व शक्ती आपल्याला देईल आणि भगवान आपलं रक्षण करेल. असं हे भोळं दैवत आहे. भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे. म्हणून आपण या साधनेत नेहमी राहावं. सर्व बाजूने भगवान आपलं रक्षण करेल. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आले आघात निवारावे. निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडवून दी. म्हणून आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने हा वर्धापन दिन संपन्न करत जावा. नित्य साधना पूजा अर्चा चालत जावी. तिथे नियमाने हरिपाठ असावा, काकडा भजन वगैरे असावं. ही उपासना सातत्याने घडत राहिली का हे भोळं दैवत आपल्यावर कृपा करून आपल्याला सर्व बाजूने रक्षण करेल आपलं. तुकोबर म्हणतात विठ्ठल हे दैवत भोळे चाळ काळे न धरावी. भाग्यवंता छंदमणी कोडकानी ऐकती. पण कोणाला स्वीकारेलो तुकोबर म्हणतात कुणी असो, जो जन्माला आलेला असेल, जो मनुष्य देहाला आलेला असेल, नव्हे त्या परमात्म्याने तर पशवादिकांचा उद्धार केलेला आहे. गजेंद्राचा उद्धार केला कारण गजेंद्र हत्ती होता. त्या हत्तीने कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणची हाक दिला की असे हाक मारली. भगवंत धावून आले, नकरापासून त्याला सोडलं, त्याचा उद्धार केला. हरण कोल्हे वैकुंठवासी अशा पशूंचाही त्यांनी उद्धार केलेला आहे. तो मानवाचा का उद्धार करणार नाही. म्हणून मनुष्य जन्माला आलेला तो कोणत्याही यातीतला असो, भगवान ती याती पाहत नाही, त्याची भक्ती पाहतो आणि त्याचा उद्धार करतो. तुकोबर आहे ते अभंगाच्या शेवटच्या चरणात त्याची तुका म्हणे भलते याती, तुका म्हणे भलते याती, तुका म्हणे भलते याती, तुका म्हणे भलते याती. विठ्ठल चित्ती तो धन्य, विठ्ठल चित्ती तो धन्य. चित्ती तो धन्य. कोणत्या यातीत जन्माला असो यातीला मूल्य नाही, त्याच्या कृतीला मूल्य, त्याच्या भक्तीला मूल्य आहे. म्हणून आपल्या संतांनी सर्वांना हाक दिली की नाही, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नारी. करावा विचार न लगे चिंता कोणासी. भगवान जात पाहत नाही का संत जात पाहत नाही. कोणत्या यातीत जन्माला आलेला का असेना, तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोच धन्य. म्हणून मनुष्याने चांगल्या कृतीकडे लागावं, त्या कृतीला मूल्य आहे. म्हणून भगवान त्याला स्वीकारतो, सर्वांना स्वीकारतो. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्र. म्हणून आपण त्याच्या भक्तीला लागावं. वर्धापन दिन आपण संपन्न करत आहात. हा सर्व परिसर धन्य आहे. विठ्ठलाचं मंदिर इथे ज्ञानोबा तुकोबरायांचे. मला थोडंसं वाटतं त्या पुढे मूर्ती ज्या ठेवलेल्या आहेत ज्ञानोबा तुकोबरा, ते बाजूने जागा आहे. पांडुरंगाचं मंदिर आहे विठ्ठल बाजूला साहित्यात बाजूला सिंहासन तयार करावं आणि त्या समपातळीत पांडुरंगाच्या शेजारी दोन्ही बाजूला ज्ञानोबा तुकोबरा जसे आता इथे जसे दिसत आहेत असंच आपल्याला तिथे मंदिरात केलं तर चांगलं वाटेल, इच्छित होईल. म्हणून आपण भगवंताचे एक पाय आहे आणि एक कळस आहे. ज्ञानदेवी रचीला पाय आहे.
या भागवत धर्म मंदिराचा पाया घालणारे ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे कळस आहे. तुका झाला असे कळस, म्हणून पाया ते कळस सर्व आलं, त्याचे सर्व संत आले. म्हणून अशा प्रकारे जर रचनाबद्ध केली तर बरं होईल असं मला वाटतंय. तर आपण कराल अशी खात्री आहे. तर संतांचं देव संतांना आपल्यापेक्षा मोठं मानतो. देव स्वतः आपल्यापेक्षा संतांना मोठं मानतो. देवाने अर्जुनाला म्हणते, अर्जुना तुझे मी वेधे, मिया देवपणाची बिरुदे सांडिली गामी आधे सगळेनी तुवा. भगवान आपल्याला अर्धा मानतो आणि भक्तांना पूर्ण मानतो. म्हणून भगवान संतांना आपल्यापेक्षा दुप्पट मोठे मानतो. म्हणून आपण असं एकदम खाली आणि पुढे असं ते तितकंच योग्य वाटत नाही. आपण तिथे वावरणं तशा प्रकारे तर आपण ते करून घ्याल अशी खात्री असून तर आपल्या जीवनात देवाचं आणि संतांचं अधिष्ठान असावं, त्यांचं स्मरण असावं आणि या चिंतनात आपली वाटचाल केली की वाईट आपल्या हातून घरी घडणार नाही आणि चांगलं घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सर्वजण वाईट टाळून चांगले करत राहोत हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्याकडून सतत हेच आपल्या दृष्टीने, कुटुंबाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने, विश्वाच्या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या जीवनात जर सुधारणा केली, आपण चांगलं वागायचं तर सगळं जग चांगलं होईल की नाही. फक्त प्रत्येकाने आपल्या मनात निर्णय घेतला पाहिजे की वाईट मला करायचंच नाही आणि चांगलं केल्याशिवाय राहायचंच नाही. असा प्रत्येकाने निर्णय घेतला तर सर्वच जग सुखी होईल की नाही, सर्वात सुखी होतील, सर्वात आनंद नांदेल. तर याप्रमाणे ही संतांची, ज्ञानोबरांची, तुकोबरांची, संतांची शिकवण आहे. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. हा भेदाभेद भ्रम मंगळ आहे, सर्व विष्णुमय आहे, परमात्माच सर्व रूपाने नटलेला आहे. म्हणून याप्रमाणे आपण उपासना भक्ती करावी. भगवान निश्चित आपल्याला सर्वांना समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. असे तुकोबरांचे अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा, हेच अभंग आपल्याला तारणार. तुकोबरांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार. रामेश्वर भट्टाने दगड बांधून बुडवले ना अभंग, पण तुकोबरांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, तिथे अभंग दगडांनाही घेऊन राहिले. जळी दगडासहित वह्या तारिले दैशाला, आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. तुकोबरांच्या अभंग आपल्या हाताला कधी आले, तिथे तरल्यानंतर आले. तिथे जर बुडाले असते तर मग आपलं काय झालं असतं, मग आपणही बुडालोच असतो ना. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना देहुला राबवण्यात आली. तिथेच त्याच डोहाच्या कडेला त्याच प्रासंगिक जागेवर हे शिलालेख स्वरूपात अभंगाचं मंदिर उभं राहिलेलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्गावर पोहोचलेलं असं एक जागतिक कीर्तीचं मंदिर महाराष्ट्रात आहे. जगातले लोक तिथे पाहायला येत आहेत. असं ते मंदिर विशेषत्वाने तिथे साक्ष देत आहे. पूर्ण गाथा तो मार्बलवर करून लावला गेला आहे. अभंगाच्या भावाप्रमाणे काही चित्रे दाखवण्यात आलेली. तिथे अन्नपूर्णा सदन दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण दिलं जाते दुपारी 12 ते 2. यावेळेला 500-700 लोक रोज जेवत आहेत. उच्च दर्जाचं मिष्टान्नाचं जेवण असतं दर्शनाला आलेल्या भाविकांना. तसंच दर बुधवारी आरोग्य चिकित्सा केली जाते, मोफत औषधोपचार केले जातात. आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे, गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे आरोग्यदान आहे, अन्नदान आहे आणि ज्ञानदान आहे. तिथे मुलांना शिक्षणही दिलं जातं. 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश आहे. 11वी ते 17वी जे तुमचं शालेय शिक्षण आहे तेच शिक्षण पण आध्यात्मिक संस्कृत माध्यमातून आपण तिथे देतो. त्याच्या परीक्षा काशीला जे पाठशाळा आहे संपूर्णानंद विश्वविद्यालय, त्या विद्यालयाचा अभ्यासक्रम घेऊन आपण तिथे त्या परीक्षा द्यायला जात असतो. किंवा असं उच्च शिक्षण तिथे आहे. मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय आहे. कोणी म्हणाल खर्च तर खूप येत असेल, मग आम्हाला नर्सरीपासून माहीत आहे किती खर्च होतो शिक्षणाचा.
किती डोनेशन आणि किती खर्च येतो हे तर उच्च शिक्षणाने इतकं काय. तर लक्षात घ्या, एक नया पैसा नाही, एक नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एकच करायचं, अभ्यास करायचा आणि आपण त्यांना बाकीच्या गरजा त्याच्या भागवायच्या. म्हणून 5 वर्षात तो मुलगा शास्त्री होणार, इकडे BA होणार. 7 वर्षात तो आचार्य होणार, इकडे तो MA होणार, शासकीय प्रमाणपत्र प्राप्त होणार. असं उच्च दर्जाचं शिक्षण तिथे आपण देतोय. सध्या 125 मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. यांची सर्व सोय आपण करतो. त्यांनी तो अभ्यास करायचा आणि संतांचे विचार जगापर्यंत पोहोचवायचे आहे. म्हणून असं हे तिथे गाथा मंदिरावर सर्व उपक्रम चालू आहेत. 30-35 कोटीची कामं तिथे झालेली आहेत. अजूनही 15-20 कोटीची कामं आपल्याला तिथे करायची आहेत. पण त्याची काही अडचण नाही, कारण राहिलेले लोक बरेच आहेत. अजून राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. एकच वाक्य सांगतो, ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काही मिळाले असं वाटत असेल, तुकोबारांच्या अभंगाचे काय आपल्यावर उपकार आहे अशी जाणीव ज्यांना धक्का देत असेल, त्यांनी कृतज्ञता म्हणून या उपकारातून तुकोबारांच्या उतराई होण्याकरता यथाशक्ती त्यात सहभागी व्हायचे. आणि त्या होण्यातून तुमचं संपणार नाही, ते फिक्स्ड डिपॉझिटला जाईल, अनंत पटीने वाढ देईल. दानाने संपत्ती संपत नसते, दानाने वृद्धिंगत होत असते. म्हणून आपण हे सेवाकरी हा ट्रस्ट आहे, हा रजिस्ट्रेशन, याचं नियमित ऑडिट होते. या ट्रस्टला 80G कलमान्वये आयकर सवलतचं सर्टिफिकेट आहे. म्हणून ज्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत असेल त्यांनाही तो उपयोग होईल. अशी ही गाथा मंदिरावरची सर्व गोष्टी आहे. आपण त्यात सर्व आता तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देतो. 19 मार्च ते 28 मार्च तुकोबारायांचा सदैव वैकुंठगमन सोहळा मोठ्या भव्य प्रमाणात तिथे आता संपन्न दरवर्षी होत असतो. याही वर्षी तो विशेषत्वाने होत आहे, 10 दिवस होत आहे. तर तिथे 18 मार्चला मुक्कामी यायचं आणि 19 मार्चला सकाळी 6:30ला गाथापारायण अनुष्ठानाला सुरुवात होईल. आणि तिथे खूप सुंदर गाथापारायण ताला स्वरात संगीतात होत असतं. प्रवचन कीर्तन चांगल्या प्रकारे असतात. आपल्याला ती संधी मिळेल. राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे, श्रवणाची सोय आहे, साधनाची सोय. मग आता आणखी काय पाहिजे. तर या सर्वांनी या आणि हा आनंद लुटा. 18 तारखेला मुक्कामी यायचं आहे. गाथा मंदिराच्या या सर्वांगीण गोष्टी तुमच्या लक्षात नाही राहणार मी सांगितलेल्या, त्या सर्वांच्या ध्यानात येण्यासाठी आम्ही तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्रण, त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षाला भराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण प्रकाशित केलेले आर्ट पेपरवर. बाहेर गाडीमध्ये आपल्याला मिळेल, आपण जरूर घ्या. आपल्या घरात लावा, कुठलं तरी आपण लावतोच. तर हे लावा, येता जाता दर्शन घडेल आणि गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती मिळेल. वर्षभर आपल्याला सर्व दिनचर्या आपल्या लक्षात त्यातून येत जातील. पंचांगस्थ माहिती सर्व मिळून जाईल आणि खिशात डायरी ठेवा. ती 17 महिने आपल्याला काम देईल. आणि शेवटी सर्वांना विनंती की पुन्हा आपण या उत्सवाला या. भगवान करो सर्वांच्या ठिकाणी विचार निर्माण होऊन सर्वजण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देतो. तुकाराम
गोकुळात